वेलकम टू घरगुती मेजवानी. आजची रेसिपी उपमा. यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, उडीद डाळ, हिरवा वाटाणा, गाजर, राई, जिरं आणि तेल. सर्वप्रथम एका वाडक्यात आपण 1 वाटी रवा चांगल्या प्रकारे खरपून भाजून घेत आहोत. रवा चांगला भाजून घेतल्यावर जेव्हा आपल्याला त्याचा कलर थोडासा ब्राउनिश झालेला दिसेल, त्यानंतर तो रवा परत एका वाटीत काढून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच वाडक्यात आपल्याला थोडंसं तेल चांगलं तापल्यावर त्याच्यात राई, जिरं, ते अडकल्यावर त्याच्यात थोडी उडद डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. उडद डाळ भाजून घेतल्यावर त्यातच आपण आता मिरच्या घालणार आहोत. त्यानंतर फोडणीला त्याला कढीपत्ता. हे सर्व आता चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय, जेणेकरून आपली उडीद डाळ चांगली भाजली असावी, नाहीतर ती कच्ची लागते. थोडी उडीद डाळीचा कलर हलका ब्राऊन झाल्यावर आता त्याच्यात आपण गाजर घालणार आहोत. गाजर घालून झालेला आहे. आता त्याच्यात हिरवा वाटाणाही घातलाय. हे आता चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. हे सर्व भाजून घेतलंय. त्याच्यात कांदा फोडणीला. कांदा भाजताना आपल्याला एक प्रो टिप म्हणून एक टिप देणार आहोत की कांदाला वेळ लागतो भाजायसाठी. त्याच्यासाठी एक चिमूटभर मीठ टाकायचंय, जेणेकरून कांदा लगेच भाजला जातो. त्यानंतर आपण 1 वाटी पाणी, आधी 2 वाट्या पाणी टाकणार आहोत, कारण आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे. पाण्याला चांगली उकळ आलेली आहे. त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. आधी आपण कोथिंबीर का नाही टाकली, नाहीतर कोथिंबीर पुरी विरघळून जाणार पाण्यामध्ये आणि त्याचा कलर जो हिरवा आहे तो मेंटेन नाही राहणार. आपण ह्याच्यात अजून एक प्रो टिप आहे, जे आपण घी टाकलेलं आहे 1 चमचाभर, जेणेकरून रवा एकदम लुसलुशीत होईल. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. तर चांगलं आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण रवा जो भाजलेला आहे तो त्याच्यात थोडा थोडा करून सोडणार आहोत. सगळा आपला रवा त्याच्यात सोडलेला आहे. त्यानंतर तो रवा चांगला भाजायचा आहे त्या उकळत्या पाण्यात. चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तो असा शिजवत ठेवायचा आहे 5 ते 7 मिनिटं. आता आपण हे झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडलेलं आहे. हा आपला रवा जो आपण सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे.